तमिळनाडूच्या कोयंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे 3 व्यक्तींनी अपहरण करून तिच्यावर दुष्कर्म केले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे. घटनेनंतर मुलगी धक्क्यात असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवार 2 नोव्हेंबर 2025च्या रात्री उशिरा घडली असल्याचे सांगितले जात आहे. दुष्कर्मानंतर पीडित मुलगी विमानतळाजवळील एका रिकाम्या प्लॉटमध्ये नग्न आणि गंभीर जखमी अवस्थेत सापडली. पोलीस सूत्रांनुसार ही भयानक घटना रात्री 11 वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील सुनसान भागात घडली. शहरातील एका खासगी महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कारमध्ये बसून तिचा मित्र विनीतशी बोलत होती. तेव्हा अचानक 3 अज्ञात व्यक्ती कारजवळ आले. त्यांनी विनीतवर हल्ला केला आणि युवतीला जबरदस्तीने अंधारात ओढून नेले. आरोपींनी एक एक करून विद्यार्थिनीवर बलात्कार केला आणि तिला जखमी अवस्थेत सोडून पळून गेले. विनीतला हल्लेखोरांना विरोध करण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमा झाल्यात. घटनेनंतर तो कसाबसा पिलामेडू पोलीस स्टेशनला पोचला आणि त्याने अधिकाऱ्यांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिसरात शोध मोहीम सुरू केली. बराच शोध घेतल्यानंतर पोलिसांना पीडिताजवळच्या रिकाम्या प्लॉटमध्ये बेशुद्ध आणि कपड्यांशिवाय पडलेली सापडली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.